अध्यक्ष महोदय, दिनांक 6 तारखेला 6 जुलैला डोंबिवली येथे शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एक गर्भवती महिला गेली असताना तिचं चेकअप झाल्यानंतर तिकडच्या डॉक्टरांनी तिला सांगितलं की आपण प्रेग्नंट आहात, आपल्याला जे काही बाळ होईल कदाचित प्रीमेच्युअर होईल आणि आपल्याला NICUची गरज लागेल, तर आपण शास्त्रीनगर रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जा, इथे NICUचे सगळे जे बेड्स आहेत ते भरलेले आहेत. पण हे ऐकताच कोणीतरी तिकडच्या एका स्थानिक नगरसेवकाला बोलवून तिकडच्या महिला डॉक्टर, पुरुष डॉक्टर, नर्सेस, आता आपण ऐकतो की आपण अजून काही नवीन नर्सिंग कॉलेज वगैरे सुरू करणार आहे. पण अध्यक्ष महोदय, त्या नगरसेवकांनी हात उचलला आणि त्या डॉक्टरांना मारहाण केली. अध्यक्ष महोदय, किती गंभीर प्रकरण आहे, किती गंभीर प्रकरण आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे एखादा कोणी डॉक्टर आपल्याला सांगतो की ह्या हॉस्पिटलमध्ये बेड नाही आहे, निकूची गरज लागणार आहे, आपल्याला आपली ॲडमिशन दुसऱ्या हॉस्पिटलला करून देतो. आपण मारहाण करायची आहे डॉक्टर्सना? महिला असो, पुरुष असो, कुठचेही डॉक्टर्स असो, कुठचेही नर्सेस असो, कुठचेही रेसिडेंट डॉक्टर्स असो. अध्यक्ष महोदय, काय चाललं आपल्या राज्यामध्ये? मला तर सगळेच इथे मान्य करतील की असं जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली आणि जर काम बंद झालं तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, आमची मागणी ही आहे की आपण निर्देश द्यावे सरकारला, एक तर मुख्यमंत्री महोदयांकडून ह्याच्यावर निवेदन व्हावं, त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही. अध्यक्ष महोदय, ही आपण इथे निर्देश दिले पाहिजेत.